ह्या परिस्थितीमध्ये देखील तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये थेट मैदानात आहात. कशा पद्धतीने तुम्ही विकासाची धुरा पुढे हाताळणार आहात आणि कोणते मुद्दे आहेत की जे तुम्ही प्रभागामध्ये घेऊन फिरणार आहात? पहिला एक गोष्ट सांगू इच्छिते, नेते गेले, कार्यकर्ते कुठं जात नसतात आणि आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि कार्यकर्ता म्हणजे मी माझ्या प्रभागामधलीच एक उमेदवारी लढवते आहे, कारण की मी कार्यकर्ता आहे, मी नेता नाही. आता नेते कुठं जातात कुठं येतात त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, पण प्रभागातले जनमत काय असतं किंवा प्रभागातली लोक आम्हाला किती रिस्पॉन्स देतात ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळं मी कोणत्या पक्षातून लढते त्यापेक्षा मी माझ्या प्रभागामध्ये काय करू इच्छिते ते जास्त महत्त्वाचं आहे. तर मी माझ्या प्रभागामध्ये रस्ते असतील, ड्रेनेजचे असतील, पाण्याचे असतील, भरपूर समस्या आहेत आपल्या माझ्या 22 नंबरच्या प्रभागामध्ये. तर पाठीमागच्या 10 वर्षात ती कामं झालेली नाही आहे, त्यामुळं नाराजी जरा नागरिकांमध्ये आहे. तर ती कामं पहिली मी मार्गी लावणार आहेत, कारण की नगरसेवक म्हणलं की नगराचा विकास हा नगरसेवकांनी केलाच पाहिजे, हे माझं पहिलं उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे महिलांना जी सुरक्षा पाहिजे, की चौकामध्ये कॅमेरे बसलेत पण ते कॅमेरे चालू नाही, तर तिथं कुठंतरी मी माझ्या प्रभागामध्ये काम चालू केलेलं आहे ह्याच्या आधी पण. आणि महिलांना सुरक्षा म्हणजे रात्रीच्या वेळी त्यांनी एक हेल्पलाईन दिली जाईल त्यांना, की रात्रीच्या वेळेस माझ्या प्रभागातले घरपोच त्या महिला पोचल्या जातील. स्वच्छतागृह नाही आहे, कारण की काळेवाडी एरियामध्ये म्हणजे मार्केटिंग म्हणजे साड्यांचा सेलचे दुकानं जास्त आहे, तिथं स्वच्छतागृह कुठंच नाही आहे. महिलांसाठी तो उपक्रम पहिला राबवणार आहे. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरण, जे महिलांना की आपण मुलींना बाकीचे सगळे क्लासेस करतो, पण महिलांना दांडपट्टा चालवणे, कराटे वगैरे, तलवारबाजी ह्यासारखं प्रशिक्षण देण्याचं काम मी माझ्या प्रभागामध्ये करणार आहे. आणि सगळ्यात मोठी समस्या पाण्याची आहे. तर पाणी माझ्या प्रभागामध्ये मी कमीत कमी 20 लाख लिटरचं पाण्याची टाकीचं म्हणजे नियोजन करणार आहे. म्हणजे ते 100% माझं विजनच राहणार आहे. त्याचप्रमाणे मुलांना खेळायला गार्डन नाही आहे किंवा म्हणजे शाळा आहेत पण मुलांना ग्राउंड नाही आहे खेळायला, तर ते करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून करणार आहे. आणि नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छिते की माझ्या प्रभाग क्रमांकामध्ये की त्यांनी मला माझ्यावरती जो पाठीमागच्या वेळेस मी 5,000-5,500 मतांनी त्यांनी म्हणजे मतदान केलं, तर ह्याही वेळेस त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि त्यांची सेवा करण्याची संधी त्यांनी मला द्यावी, एवढंच मी सांगते. ताई, तुम्ही दाट वस्तीतल्या लोकांमध्ये राहता. दाट वस्तीचा तुमचा प्रभाग आहे. ह्या प्रभागामध्ये अनेक सुविधा, जसं तुम्ही बोलले की पाण्याच्या रस्त्याची समस्या आहे. अनेक ठिकाणी आपण पाहिले की मागील नगरसेवकांनी रस्ते केले, पण पाण्याचे प्रश्न उद्भवतात. आज पाण्याचे प्रश्न मिटवल्यानंतर रस्ते करणं गरजेचं होतं. आता ते रस्ते झाल्यानंतर पुन्हा एकदा पाण्यासाठी ते रस्ते करणं आणि पुन्हा एकदा ते रस्ते करणं. रस्त्यांची मुळात कामं झालेलीच नाहीये आणि जी झाले ती इतकी निकृष्ट दर्जाची आहे